संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी हार्दिक स्वागत करतो। सोबत इथे जमलेला प्रचंड हा समुदाय रिक्षा चालक, हे रिक्षा चालक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून इथे उपस्थित झालेले आहेत। यामध्ये नांदेड, बीड, जळगाव, सोलापूर, लातूर, अहमदनगर, सातारा असे कित्येक जिल्ह्यातून इथे आलेल्या सर्वांचे चालक दिनानिमित्त सोलापूर येथे स्वागत आहे व चालक दिनाच्या सर्व वाहन चालकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। यासोबत आता जसे आमचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी म्हणाल्याप्रमाणे की वाहतूक संघटना हा ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, वाहतूक संघटना महासंघ फक्त आणि फक्त वाहतूकदारांचा, याच ब्रीद वाक्याचा त्यांनी प्रत्येक वेळेला वापर करून वाहन चालकांसाठी ते प्रत्येक वेळेला लढत आलेले आहेत आणि प्रामाणिकपणे लढत आले आहेत। यांच्यासोबत त्यांना म्हणजे माझी तर पहिली भेट आहे आडम मास्तर यांच्यासोबतची, परंतु आडम मास्तर आपलं नाव खूप मी ऐकलेलं आहे। पंढरपूरमध्ये ज्याप्रमाणे आपण जी योजना आखली होती, आता ते षडयंत्र होतं, आतलं काय होतं, जे काही होतं, परंतु कमीत कमी आपल्या वाहन चालकांना याच्यामुळे न्याय मिळाला। 50 रुपये प्रति दिवस जो वाहन फिटनेस प्रति विलंब शुल्क आहे याच्यातून आपली मुक्तता झाली। याच्यामध्ये वाहतूक संघटना महासंघाचा जेवढा सिंहाचा वाटा आहे, मी बोलू इच्छितो की यासोबतच सर आपला सुद्धा तेव्हा सिंहाचा वाटा आहे आणि आपल्या कामगिरीमुळे तसंच आपण या लढाईची जी ठिणगी सोलापूर येथून सुरुवात केली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा या फिटनेस विलंब शुल्काची सुरुवात झाली त्यावेळेला सर्वप्रथम महाराष्ट्रातून पहिलं निवेदन हे पुण्यामध्ये आझाद रिक्षा चालक संघटना म्हणजे माझ्या संघटनेतर्फे झालं होतं आणि पहिला लढा हा सोलापूर येथून चालू झाला होता। सोलापूरमध्ये पहिलं आंदोलन छेडलं गेलं आणि ते आंदोलन वाऱ्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फैलावलं गेलं। आम्हाला 50 दिवस लढावे लागले। यासाठी प्रत्येक वेळेला विविध प्रेस कॉन्फरन्स घेणं, पीसी साहेबांना म्हणजे ट्रान्सपोर्ट कमिशनर, परिवहन आयुक्त साहेब यांना भेटणं, त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगितलं, हे सर्व आम्ही प्रत्येक जणांनी प्रत्येक परीने आपल्या परीने चांगल्या प्रकारे करून दाखवलं होतं। यामध्ये आझाद रिक्षा चालक संघटना यांनी एकच मागणी केली होती की तुम्ही जो फिटनेस विलंब शुल्क आकारायला सुरुवात केलेली आहे ती सुरुवात कोणत्या बेसवर, कारण यांनी काय केलं की 50 रुपये जेव्हा आकाराला सुरुवात केली 2016 मध्ये प्रथम याची सुरुवात झाली, त्या जीआर मध्ये स्पष्ट उल्लेख होता 50 रुपये प्रति दिवस फिटनेस विलंब शुल्क सर्व सरसकट सर्व वाहनांवर, सर्व हे जे आपले ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, परिवहन संवर्गातील सर्व वाहनांवर त्यांनी 50 रुपये प्रति दिवस दंड आकारायला सुरुवात केली होती आणि त्या जीआर मध्ये अमेंडमेंट करून म्हणजे तो जीआर, परंतु त्याच्यामध्ये काही सुधारणा करून यांनी 2019 मध्ये नवीन जीआर आणला, ज्यामध्ये यांनी 15 वर्षाच्या खालील वाहनांना या 50 रुपये प्रति दिवस विलंब शुल्कातून वगळलं आणि याच्यानंतर त्यांनी 15 वर्षाच्या वरील वाहनांना 600 रुपये आणि 50 रुपये हा कायदा कंटिन्यू ठेवला। याच्यानंतर 2021 मध्ये पुन्हा त्यांनी सुधारणा केली, त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी 15 वर्षाच्या आतील वाहनांना यामधून वगळण्यात आलं होतं, परंतु 15 वर्षाच्या वरील वाहनांना 600 रुपये फिटनेस शुल्काऐवजी त्यांनी डायरेक्ट 4300 रुपये ही सुरुवात केली आणि प्रति दिवस 50 रुपये हा दंड त्यांनी कंटिन्युअसली चालू केला होता। परंतु आमच्याच एका महाराष्ट्रातील संघटनेने या विरोधात 2017 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्याने आणि तिथे ती याचिका चालू असल्यामुळे आपल्याला या वर्षी त्याचा निकाल आला, मे मध्ये, एप्रिल मध्ये निकाल आला आणि मे मध्ये यांनी सरसकट सर्व वाहनांवर तो दंड लावण्यास सुरुवात केली आणि यासोबत यासाठी आपण खूपच चांगल्या प्रकारे पुणे, सोलापूर, जळगाव व इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे खूपच चांगल्या प्रकारे आपण याला लढा दिला, यशस्वी लढा दिला आणि आज तात्पुरतं का होईना आपल्याला त्या कायद्यामध्ये स्थगिती मिळाली आहे
आणि सरकारला झुकावं लागलं. आणि हे झुकावं लागलं याचाच अर्थ काय आहे की आपण वाहचालकांनी जी एकी दाखवली, या एकीच जे फळ आहे याचाच अर्थ आहे की एकी हेच बळ, आणि त्याचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण सर्व एक होऊन काम करतो. यासोबत रियाज भाईंनी पुण्यामध्ये सोलापूरमध्ये भरपूर कामं केलेली आहेत रिफा फाउंडेशनच्या वतीने. आणि हा चालक दिवसाचा आजचा जो कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम मागील 2 वर्षापासून आज हा 3रं वर्ष आहे. खूपच चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम ते आखत असतात, घेत असतात. आणि यामध्ये रियाज भाईंचं मी स्पष्ट बोलतो, कारण मी स्पष्ट बोलणार आहे. याच्यामध्ये रियाज भाईंचं जेवढा वाटा आहे या यशामध्ये, हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये, तेवढाच वाटा आमचे जे सहकारी आहे, आबा आहे, सद्दाम आहे, इरफानभाई कल्याणी आहे. आता एकाचं नाव घेतलं एकाचं नाही घेतलं म्हणजे एकाला नाराजगी होऊ शकते, तर कोणाचे नाव न घेता या सर्व टीमचं हे श्रेय की आज एवढे रिक्षा चालक आणि थोर व्यक्ती आपल्याला या व्यासपीठावर लाभलेले आहेत. तर माझं भाषण अजून न लांबवता मी आपली रजा घेतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.